वाघमारे आत्ता आलाय तर आत्ताच बघा की माझ्याकडे द्या जो काय दम द्यायचा मला तर. वाघमारे तुम्ही बी एकदम हट्टी आहे बघा माझ्यासारख्या. अहो तुमच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम आणि अश्रू बघायला मरणाच्या दारात यायला लावलं तुम्ही मला. मला माफ कर सत्या. वाघमारे हा माफी कशाला मागताय तुम्ही? त्याची काही गरज नाही. जर तुम्ही कर्तव्याला बाजूला ठेवून नात्याला मग तो दिला असताना तर नाराज झालो असतो मी आणि तुम्हाला माफ बी केलं नसतं. वाघमारे रडू नका, शांत व्हा तुम्ही. मी यमराजाला टाटा बाय बाय करून आलोय. ते तुमच्या डोळ्यात पाणी बघायला काय? वाघमारे हो एवढा उशीर का केला तुम्ही यायला? मी लई वाट बघत होतो तुमची. मी आले होते, तू डोळेच उघडत नव्हतास. वाघमारे माझे डोळे बंद असू देत नाहीतर उघडे असू देत, पण माझ्या डोळ्यात तुमचा चेहरा साठलेला असतो काय. आराम कर. वाघमारे थांबा ना प्लीज. हे बघा आता नर्स डॉक्टर येते, त्यांना अजिबात अडवायचं नाही. आणि आत्ताच्या आतमध्ये आहेत त्यांना तर अजिबात अडवायचं नाही, नाहीतर माहिती ना गाणं गायला कसं सप्प 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 बसती. आपण मम्मी साहेबांनीच आदेश दिलाय तसा. अरे काय मम्मी साहेबांचा आदेश आहे? मम्मी साहेबांचा आदेश आहे, मान्य बलवानजींचा पण आदेश आहे. अजिबात चेकिंग करायचं नाही, फुल अँड फायनल. अहो पण मम्मी साहेब. अरे काय कौतुक लावलेलं मम्मी साहेबांचं? त्यांनी विचारलं तर सांग, मान्य बलवानजींचं फरमान आहे की आतमध्ये न चेकिंग करता सोडायचं. अहो मान्य तुम्हाला कसं कळत नाही मम्मी साहेब? अरे 10 वेळा काय मम्मी साहेबाच्या नावात जप लावलंय रे? मम्मी साहेब मम्मी साहेब मम्मी साहेब. आतमध्ये डॉक्टर नर्स असले, मम्मी साहेब जरी आली तरी थांबवायची. का सोडायचं नाही त्यांना? डोसक्याला ताप नुसता. इथं आलं की माहिती आहे ना, सारखी किरकिर 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 किरकिर. आता बघा मम्मी साहेब इथं नाहीत, कसं शांत वाटते. हा मस्त वाटतंय नाही? ए मम्मी मम्मी सासू मम्मी साहेब तुम्ही इथं कसं का येऊ शकत नाही मी? जाऊ का? जा की. मला जरा सांगतो. नाही थांब की, असं म्हणत थांब की म्हणत होतं मला. हो आणि काय म्हणलं? बस करत ताप आहे मी. कोण म्हणलं? मी नाही तसं नाही म्हणलं. मी असं म्हणलं की आमच्या मम्मी सासूला किती तास आहे आपलं त्रास आहे, ताप आहे असं म्हणलं. ह्यांना म्हणलं की मम्मी सासू इथं आल्या तर त्यांना लगेच घरी पाठवा, कारण लई डोक्याला ताप आहे ना, आराम केला पाहिजे असं सगळं समजावून सांगतो त्यांना मी. ए मोठ्या का बस तुझी पटपट बंद कर. मला सांग ती सत्याला भेटायला आली म्हातारी कुठे? कुठली म्हातारी? जिला तू घेऊन आला होतास ती. हा ती म्हातारी गेली किती? कुठे गेली? कुठून आली होती? ती एक आटपाटनगर नावाचं गाव होतं आणि ती आजी होती. त्या आजीच्या नातवाला सत्यानं दुबईत नोकरी लावलेली, ती भेटायला आली. मग अशी अचानक कशी काय गेली? अचानक निघून गेली? नाही अचानक निघून गेली. अगं ती तू यायला उशीर लावलास ना, मग ती वाट बघून ती मग गेली. नाही गेली. आत आहे का? हाय की. नाही आत कशी असणार? गेली म्हटलं की आता तुला. सत्य कसं आहे? एकदम बरं आहे मम्मी, एकदम बरं आहे मम्मी. होय ना? हा. भेटून दे सत्याला. का माझी वाट अडवू लागलायस तू? म्हणजे आतमध्ये एक नर्स मॅडम आहेत, ते एक मोठं लय महत्वाचं इंजेक्शन देते. हा मग काय त्या म्हणलं का आतमध्ये कोणाला सोड नको. मग असं कुठलं इंजेक्शन देते ती? प्रेमाचं. काय? प्रेमानं इंजेक्शन देते ती. इंजेक्शन मोठं आहे ना, ते मागात इंजेक्शन आहे, त्या हळू प्रेमानं द्यायचं असतं. म्हणून ते म्हणलं की कोणाला सोड नको, इंजेक्शन महत्वाचं इम्पॉर्टंट आहे. मुद्द्या ती काय म्हणल ते मला बघायचं कुठलं इंजेक्शन देते ती. ऐक की, नको ना जाऊ. ते म्हणले की आतमध्ये कोणाला सोड नको. ए बालम्या, अरे आई आहे मी. मला बघायचंय माझ्या लेकाला कसं इंजेक्शन देते ती. ऐक की, आई म्हणून सांगतो तुला, लेकाला त्रास होईल. ती प्रेमाचं इंजेक्शन आहे, तू गेलेस तर त्रास होणार ना तिथं. तुला कळते का काय बोलतोस? तू माझ्या डोक्यात नाही करू नका तू. इंजेक्शन महत्वाचं समजून घे तू. का हट्ट धरला होतास असा? कारण तुम्ही माझी बाजू ऐकून घ्यायलाच तयार नव्हता. म्हणून हा मार्ग निवडलास?
तुला काही झालं असतं तर? ते पुढे बघितलं असतं मी वाघमारे, पण मला ना माझी बाजू तुम्हाला सांगणं जास्त महत्वाचं होतं. 3 वर्ष वाट बघितलीस ना, अजून थोडा वेळ धीर धरायला काय झालं होतं? अजून किती वाट बघायची होती मी? तुम्हाला काय माहितीये 3 वर्ष मी कसे काढलं तुमच्या आठवणीत, कसं जगलोय मी. तुझ्यात ना अजिबात पेशन्स नाहीत. पेशन्स नाहीत? 3 वर्षानंतर पण मी पेशन्स ठेवा अशी अपेक्षा आहे तुम्हाला? अजून काय करणार आहेस तू? ए बलम्या, मला आता बघायचंच आहे आतमध्ये कोण आहे ती. मम्मी साहेब, काय करू आता? मला इथं बघितलं तर काय खरं नाही माझं. कुठं ना वाघमारे शांत व्हा, काहीतरी करू आपण. अगं मम्मी सासू ऐक की, डॉक्टर म्हणले आत कोणाला सोडू नका, नको जाऊ ना. बलम्या, माझ्या डॉक्टर दही करू नकोस तू. मला माझ्या सत्याला बघायचंय. कोण आहे ती बिबाई बघायची, मला जाऊ दे तिथं. मम्मी सासू अगं मम्मी सत्य झोपलाय शांत. ए बलम्या, अरे आतमध्ये नर्स आहे म्हणून याला आडकटी करत होतास ना, मग कुठे गेली ती नर्स? मी बी तीच शोधतोय. काय काय माहित? आहे का आता? तूच म्हणलास की आतमध्ये आहे म्हणून. माझ्यापासून काही लपवत तर नाहीस ना? काही गडबड तर नाही ना? अगं मम्मी सासू काय सुद्धा गडबड नाही. ही बघ की सत्य कसा आपला निवांत झोपलाय शांतपणे, आहे का? हो माननीय. अहो ती नर्स कुठे गेली? अहो मगाच तर आत आली होती आमच्या समोर. ए सोन्या मान्या, नक्की कुणी आलं होतं का इथं? मगाशी म्हातार आली ती गायब झाली, नर्स आली ती गायब झाली. खरंच कुणी आलं होतं का तुम्ही दोघ जण चिचून बसलाय? अहो नाही मम्मी साहेब, आम्ही नाही चिचून बसलोय. खरंच नर्स आली होती मागाशी. ह्याला विचारा की, ह्याला चांगलं माहिती आहे. होय होय आली होती. उंदराला मांजर साक्ष. मग आली होती तर गेली कुठं? मम्मी, आपण सत्यभोजनच उठवून विचारूत का? बरोबर आहे तुझं. सत्तरच विचारू. ढेकळे नो, तुम्ही लगा ढेकळा आहे का? ढेकळ कसं लक्ष देता रे तुम्ही? काय मारून आला काय? अहो नाही नाही मान्य, आम्ही नाही मारून आलो. नाही कसं? अरे नर्स इंजेक्शन देऊन गेली की बाहेर? हा कधी? कधी काय कधी? तुमचं लक्षच नाही अजिबात कामावर. मम्मी सासू ही असली माणसं ठेवल्यात सत्याच्या सिक्युरिटीला. असली काय रे, डोळे फुटले होतं का तुमचं? नीट लक्ष देतात नाही का तुम्हाला? कोणी बाहेरचं येते, कोणी जाते ती? अहो मम्मी साहेब पण काय? हा तुम्हाला ना बिना कपड्यात गारट्यात उभा केलं पाहिजे, तेव्हा लक्ष द्यायला सरळ कामाकडं. ए सोन्या मान्या, तुमच्या दोघांना बी शेवटचं सांगत्या, नीट डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायचं. जर काही चूक केली का नाही का तुमची बी खाट शेजारच्या खोलीत लागली म्हणून समजा. चला निघा. मम्मी, जरा हिथले अजून लाईट लावून बघायचं का? स्वप्ने, कवा कवाच हुशारीचं उलटीच बघ तू. हा लाव लाव लाईट लाव. हा हा नीट दिसेल. नको 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 नको, लाईट नका चालू करू. का? का नाही लाईट लावायची? तू तर नुसती प्रश्न विचारत असतीस. गोंधळून जातो ना मी. मॅनेज करायचं असतं सगळं मला. काय काय म्हणलास? काय मॅनेज करावं लागते तुला? मॅनेज म्हणजे हा डॉक्टरांनी काय काय गोष्टी सांगितल्या असतात ते मला मॅनेज करावं लागतं एकट्याला. आता डॉक्टरने काय सांगितले? काय सांगेल डॉक्टरनं? हा डॉक्टरने काय सांगितले तर सत्या झोपल्यानंतर लाईटा बंद करून ठेवा, अजिबात चालू करू नका. आता लाईट चालू केली झोपून होईल ना आपल्या सत्याची, मग त्रास कोणाला होणार? आपल्या सत्याला होणार ना. काय तुम्ही पण त्या 2 माणसाकडे वागायला लागलाय, बरोबर का नाही मम्मी? बरोबर आहे तुझं. आधीच त्या सोन्या मान्यामुळे माझ्या झोपेचं खोबर झालंय. माझ्या लेकरा कोकरा वागराची झोप न खराब व्हायला.
सपनी चल जाऊ झोपू दे सत्याला. चला चला जाऊ स्टॉपला. सध्या गेले ना? अहो नाही गेले अजून. तुम्ही अजिबात हलू नका, असं शांत पडून राहा. सध्या गेले का सगळे? अहो नाही गेले वाघमारे. अरे आवाज येत नाही की. अहो त्यांना ना बहुतेक संशय आलाय तुम्ही इथंच लपून बसलाय, त्यामुळे ते तुम्हाला शोधतायत. तुम्ही अजिबात हलू नका, असंच राहा. मग आवाज का नाही येत कोणाचा? थांब मलाच बघू दे कोण आहे का नाही ते. काय रे सोन्या मन्या, कुठं लक्ष असते तुमचं? ती नरस येती काय, म्हातारी जाती काय, काय लक्ष नाही तुमचं. आधीच सत्याचा दुश्मन काही कमी नाहीत, त्याच्यावर जाळणारी लय आहेत. त्यानं जिच्यावर जीव लावला का नाही तिनेच गुळी झाडली त्याच्यावर. मग बाकीच्यांवर कसा विश्वास ठेवायचा आपण? नुसत्या काय नंदी पाहिल्यासारख्या माना हलवत आहे. मी जे बोलते तसंच करायचं. इथं कोण येते कोण जाते त्याच्यावर लक्ष ठेवायचं काय, आणि मी सांगेल त्यालाच पाठवायचं आतमध्ये. हा, डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. आणि ह्यो जावई असला का नाही तरी ह्याचं काय ऐकू नका. नरस आहे डॉक्टर आहे नरस आहे. चल कसं नाही. काय माडका बघताय? मम्मी असून काय सांगितलं तसं करा. ती कशी काय बाहेर गेली नर्स रे? तुमचं कसं लक्ष नाही? अहो तिला आम्ही फक्त आत जातानाच बघितलं, बाहेर येताना बघितलंच नाही. होय, आली असती तर दिसली असती की आम्हाला. होय बरोबर आहे तुमचं, मला पण दिसलं ना बाहेर येताना. आपण तुम्हीच बोलला की बाहेर गेली म्हणून. हा का? असं बोललो का? हा आत्ता आठवलं मला. तुम्हाला माहितीये का, या हॉस्पिटलमध्ये एक नर्स आहे, तिचा आत्मा अतृप्त आहे, असा वास करतोय. वास म्हणजे असा वास नाही, तिचा आत्मा इथं असं भटकतोय. आणि त्या आत्म्याचं नाव काय माहितीये का? ढवळे सिस्टर. पण काय करते ती? काय करती ती ह्या टायमिंगला या दवाखान्यात येते. सगळ्या पेशंटना इंजेक्शन देते. टचूक 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 टचूक. आणि तिच्या कुणी आडवं जाईल तिचं काय करते माहितीये का? त्यांना पण इंजेक्शन देत नाही, इंजेक्शन बाजूला ठेवती आणि ऑपरेशनचं ब्लेड असतं ना ती घेती, मारून टाकती. आता तुम्ही दोघं पण तिच्या आडवं गेलाय म्हणजे तुमच्या दोघांचं पतीन करणार. चला येतो भाऊ मी. कुठे निघाला आम्हाला सोडून? ती ढवळे सिस्टर आहे ना, ती माझ्या ओळखीचे. तिला सांगतो तुम्ही दोन आपलीच माणसं आहे, म्हणजे काय करणार नाही. होय होय, जा तुम्ही. आणि आमच्याकडे मग सॉरी सांगा त्यांना. हा काय रे, त्रास होते का? डॉक्टरांना बोलू? नाही वाघमारे, अहो तुमच्या एवढी भारी नर्स इथं काळजी घ्यायला असताना डॉक्टरांना बोलवायची काय गरज आहे? पण मला इंजेक्शन देता नाही येत. अहो जमल ते बी, आणि नाहीच जमलं तर जास्तीत जास्त काय होईल? जीवच तर जाईल ना माझा, ते बी तुमच्या हातनं. टोमना मारतेस ना? टोमना? अहो यात काय टोमना मारला मी? हेच, तुमच्या हातून जीव गेला तर मारायला मोकळा. हा काय होता? टोमनाच होता ना? अहो तसं म्हणायचं नव्हतं मला. तसं नव्हतं बोलायचं. मग काय बोलायचं होतं? आणि नव्हतं बोलायचं तर बोललासच का? अहो ते मी फक्त डायलॉग बाजी करत होतो वाघमारे, तुम्हाला इम्प्रेस करायला. वाघमारे कसला विचार करताय? नाही, विचार नाही करते. तू आराम कर, मी निघते.
वाघमारे तुम्ही जवळ असताना तेव्हा अजूनच शांत झोप लागते बघा मला. अरे सॉरी 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 मी जरा चुकीच्या टायमिंगला आलो सॉरी. ए बलमा काय तसं काय नाही आहे. ते त्यांचा तोल गेला म्हणून ते होय का? अरे बाबा मी कुठं काय बोललोय तेव्हा फक्त सॉरी सॉरी म्हटलं. पण तू असं अचानक आलाच. कसं काय म्हणजे तुम्ही काय तर रात्रभर थांबणार आहे का काय इथं? अगं बाई लईच उशीर झाला. हा मला लगेच निघावं लागेल सध्या. वाघमारे नका ना जाऊ. एक रात्र थांबल्यावर काय होणार आहे. सध्या हे बघ मी येत जाईन अधून मधून भेटायला. हा पण आता जावं लागेल काय पण करून. अधून मधून नाही तुम्हाला रोज यावं लागेल. या रोज भेटायला म्हणजे तुम्ही दोघं राहिला बाजूला मग मी मलाच बडवल ढोलासारखं. बरोबर आहे तुझं. मम्मीला जर कळलं तर अजिबात भेटता येणार नाही मला. पण बाहेर कसं पडायचं इथनं? मम्मी साहेबांनी लोकांना बाहेर लक्ष ठेवा सांगितले ना. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. फक्त एक काम करा कुणी जर थांबवलं तर अजिबात थांबवू नका डायरेक्ट निघा. आणि बाहेरची दोघं जण थांबलेत का नाही त्यांच्याकडे फक्त डोळं वाटारून बघा. आणि तसं मागच्या बाजूला मी गाडी घेऊन तिथे येतो. बर सध्या काळजी घे. मी येईन परत भेटायला. सावकाश जावा. अरे लाईट का जाती? भूत बीत तर नाही ना इथं? ती ढवळे तर नाही ना? हा ते आपल्याकडेच येते. चल पळून जाऊया. मम्मी साहेब मारतील की. मम्मी साहेब मारायच्या आधी ही मारेल आपल्याला. राम रक्षा म्हण राम रक्षा. मला नाही येत. मला तरी कुठे येते म्हण राम 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 राम. काय चाललंय इथे असे काय उभे आहात? अहो मम्मी साहेबांनी इथं थांबायला सांगितलंय आम्हाला. ठीक आहे मग इथे थांबा पण अजिबात आवाज करू नका. नाही 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 आम्ही नाही आवाज केला. ए खोटं बोलू नका. तुमचा आवाज ऐकलाय मी. शांत बसायचं दोघांनी कळलं का? हो हो हो. ए ढवळे बोल ना. म्हणजे तुम्ही ढवळे? हो काय अडचण? म्हणजे तुम्हाला ती दिसते? न दिसायला भूत आहे ही. म्हणजे तुम्ही भूत नाहीये? ओ तुम्ही डोक्या पडलेत का? काय बोलताय ते तुमचं तुम्हाला कळतंय का? पिले बिले नाहीत ना दोघं पण? माफ करा चुकलं आमचं. नॉनसेन्स. म्हणजे माननीय जी म्हणतात ना तीच नर्स आलेली असणार आहे आता बघ. हॅलो माय फॉलोअर्स, मी तुम्हा सगळ्यांची लाडकी #मयुरी. तर गाईज आज ओ माळी सरका. तर गाईज आज चक्क आमचे वळवळ करणारे पडवळ काहीतरी काम करतायत. पडवळ जरा माझ्या फॉलोअरांना सांगा नक्की काय काम करताय. असं सांगण्यासारखं तर खूप आहे पण मला लग्नाला मुलगीच भेटत. असू द्या. गाईज आता जाऊ आपल्या भारती मावशींकडे. भारती मावशी अहो तुम्ही एवढ्या दिवसांनी एवढ्या खुश कशा काय? कारण सत्या आणि मंजू पहिल्यासारखे पुन्हा एकदा एकत्र आलेत बघ. कितीही काही झालं ना तरी मंजूच्या मनात सत्यासाठी प्रेम आहे हे कळलं बघ. वय भारती मॅडम अहो आम्ही बघितल्यात की त्या रील
कसल्या मिलियन मध्ये व्ह्यूज गेल्यात. अहो मॅडम सत्यादादांसाठी गुडघ्यावर पायऱ्या सोडून मंदिरात गेल्यात. त्या रील बघितल्या का नाही तेव्हाच त्यांचं त्यातलं लव फील झालं बघा आम्हाला. हो भारती मॅडम, तुम्हाला सांगतो आजच्या काळात अशी प्रेम करणारी मुलगी भेटणं म्हणजे कठीण. मला पण अशीच कोणीतरी पाहिजे. पडवळ पडवळ अहो जास्त विचार करू नका हो. शेवटी नशिबात असतं ना ते मिळतच. अटेंशन, एक साथ सल्यूट करेंगे, सल्यूट कर. एवढा कडक सल्यूट कशासाठी? अहो मॅडम तुम्ही केवढं धाडसाचं आणि मोठं काम केलंय त्यासाठी करतोय. आणि तुम्ही नेहमी नात्यापेक्षा ड्युटी किती महत्वाची आहे हे नेहमीच शिकवत आलाय आम्हाला. ड्युटी महत्वाची आहेच, पण त्यासाठी कुणाचा जीव धोक्यात नाही घालायला लागला पाहिजे. मॅडम हो तुमची काय चूक आहे यात? तुमच्याकडे काही पर्याय शिल्लक होता का? पण मी थोडा संयम ठेवला असता तर काहीतरी वेगळा मार्ग निघला असता. साहेब आलेत. सर सर अचानक कसे आलात? म्हणजे काही काम होतं का? अचानक कसे आलात? खरं तर मी तुम्हाला विचारायला पाहिजे की तुम्ही आज ड्युटीवर कसे आलात. अहो तुम्हाला सक्तीची रजा घ्यायला सांगितली होती मी, तरी तुम्ही ड्युटीवर? थोडं काम बाकी होतं म्हणून आले होते. तुम्ही या ना, बसा. नाही नाही नाही, बसायला वेळ नाही मला. मी आता घाईमध्ये आहे. आज मी तुमचं अभिनंदन करायला आलोय. अभिनंदन? कशासाठी? अहो सत्यजित सुर्वेच्या प्रकरणामध्ये तुम्ही जी कारवाई केली ना त्याचा सगळीकडे गौरव झालाय. सर्वांना अभिमान आहे या गोष्टीचा. त्यामुळे आपल्या डिपार्टमेंटने ठरवलं की तुमचा सत्कार करायचा. हा घ्या. सॉरी सर, सॉरी का बरं? मला हा सत्कार नाही स्वीकारता येणार. का बरं नाही स्वीकारणार? सर हे बघा, मी जे केलं ती माझी ड्युटी म्हणून केलं. त्यासाठी माझं कौतुक व्हावं याची गरज नाही वाटत मला. आणि दुसरी गोष्ट, माझ्यामुळे कुणीतरी जीवानिशी गेलं असतं आणि त्यासाठी माझ्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी, सत्कार नाही. हे बघा, तुम्ही जे काही केलं यात तुमची काहीच चूक नाहीये. आपलं कामच तसं आहे. हे बघा, हा आपल्या एक कामाचा भाग आहे. हे असे प्रसंग वारंवार येत राहणार आहेत. याला खंबीरपणे आपण सामोरं जायला हवं. तेव्हा आपण घेतलेल्या शक्तीला जागूनच आपल्याला पुढे जावं लागणार आहे. मला पटतंय सर, पण खरंच सॉरी, मी नाही स्वीकारू शकत. माझ्या मनाला नाही पटत. खरं तर असं रोखठोक आणि स्पष्ट मत व्यक्त करण्यासाठी तुमचा पुन्हा एकदा सत्कारच करायला हवा. पण मला माहिती आहे तुम्ही स्वाभिमानी आहात. तुम्ही हाही सत्कार स्वीकारणार नाहीये. चला येतो मी.